स्वतःच्या यशाचा गर्व असणं वाईट नाही, पण तो गर्व जेव्हा दुसऱ्याला कमी लेखतो तेव्हाच तो घमंड बनतो. सकाळची वेळ होती. हर्षवर्धन देशमुख हे नुसते नाव घेतलं तरी गावात लोक म्हणायचे की, अरे, हर्षवर्धन देशमुख म्हणजे आपल्या गावचा राजा. वाड्याच्या गेटवर उभा असलेला गार्ड लोकांकडे वर-खाली पाहत असे. जो कोणी आत यायचा तो देशमुख साहेब म्हणत नतमस्तक व्हायचा. कारण देशमुख म्हणजे गावचा कर्ता, शेतजमिनीचा मालक, सगळ्यांचा देव समजला जाणारा. देशमुखांच्या घरात आज मोठी लगबग होती, कारण त्यांचा मोठा मुलगा समर परदेशातून परत येणार होता. त्यामुळे देशमुखांची छाती अभिमानाने फुगली होती. त्यांनी सगळ्या गावात सांगून ठेवलं होतं की माझा मुलगा लंडनला शिकून आला आहे. आता तो कंपनी उभारणार आणि आपलं नाव उजळवणार. त्या दिवशी दुपारी समर गावात पोहोचला. सूट-बूटमध्ये, काळ्या गॉगलमध्ये गाडीवरून उतरला तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. मुलं म्हणाली, अरे बघ, लंडनहून आला देशमुखांचा दादा आला आहे. समरने थोडं हसून हात हलवला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक किंचित उदासीनता होती. जणू काही या गावच्या धुळीचा त्याला त्रास होत होता. ही माती, हा वास. तो हलकत चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला, इतकं सगळं मागासलेलं अजूनही तसंच आहे. त्याची आई मालतीताई देशमुख दारात उभी होती. तिने आरती केली. तिच्या डोळ्यातून प्रेम ओसांडून वाहत होतं. ती म्हणाली, बाळा, कितीतरी वर्षांनी घरात पाय ठेवला आहेस रे तू. पण समरने तिला हळूवार थांबवत म्हटलं, आई, पायात माती लागेल, आधी मी बूट घालतो. मग आई क्षणभर थांबली, कारण तिला कळलं की परदेशाने फक्त याचं करिअर नाही तर हृदय देखील बदललेलं आहे. त्या रात्री वाड्यात मोठा सत्कार ठेवला गेला. गावचे सरपंच, डॉक्टर, शाळेचे शिक्षक आणि अगदी जुने कारभारी सगळे जमले होते. देशमुख साहेब अभिमानाने म्हणाले, माझा मुलगा लंडनमध्ये शिकून आला आहे. आता आमचा मुलगा समर इंडस्ट्रीज सुरू करणार आहे आणि गावात कारखाना उभा राहील. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण समरच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. याने मनातच ठरवलं होतं की गावात नाही, शहरात, पुणे किंवा मुंबईत. कारण गाव म्हणजे जुनाट लोक, मागासलेल्या कल्पना, असं त्याचं मत होतं. त्याचा आवाज कठोर, गर्विष्ठ होता. बाबा, इथे काही शक्य नाही. मला शहरात काम करायचं आहे. गावातल्या माणसांना बिझनेसची किंमत काय समजणार. हर्षवर्धन देशमुख क्षणभर थांबले. त्यांना त्यांचा अभिमान होता, पण ही वाक्य त्यांच्या छातीत काट्यासारखी घुसली. मुलगा उच्चशिक्षित मोठा झालाय, पण माती विसरला, असं त्यांनी मनाशीच म्हटलं. पुढच्या काही दिवसात समरने गावातील बऱ्याच गोष्टी बदलायला सुरुवात केली. त्याने शेतकऱ्यांना सांगितलं की ही पद्धत जुनी आहे, त्यापेक्षा मशीन आणा. तेव्हा लोक गोंधळले, कारण त्यांना ती साधनं वापरता येत नव्हती. मग त्याने मजुरांवर राग काढला. हे काय काम आहे का तुमचं? परदेशात असं काम चालत नाही. तेव्हा लोक त्याचे बोलणे ऐकत असत, गप्प राहायचे, कारण देशमुखांचा मुलगा म्हणून आदराने त्याचं सर्वजण ऐकायचे. पण आतून सगळे म्हणत होते, समर साहेब परदेशातून शिकले पण माणुसकी विसरून गेले. एके दिवशी गावात नवी शिक्षिका आली, योगिता माने. तिने गावातल्या लहान मुलांसाठी इंग्रजी शाळा सुरू केली होती. ती साधी पण आत्मविश्वासाने परिपूर्ण होती. ती म्हणाली, मुलांमध्ये चांगुलपणा आणि शिक्षण दोन्ही हवंच, फक्त श्रीमंतीचं शिक्षण नको. समरने तिचं भाषण ऐकलं आणि हसून म्हणाला, तुम्ही काय शिकवाल या गावातल्या मुलांना? इथली मुलं काही पुढे जाणार नाहीत, कारण गाव म्हणजे शेवटी गावच राहणार. योगिताने त्यांच्याकडे शांत नजरेने पाहिलं आणि म्हणाली, गाव म्हणजे माती आणि मातीशिवाय कुणाचं अस्तित्व नाही. तुम्ही परदेशातून आलात, पण तुमचं मन मात्र परकं झालंय. आणि तेथून ती निघून गेली. पण तिचं ते वाक्य समरच्या मनात घुमत राहिलं. त्या रात्री त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं, तेव्हा त्याला जाणवलं की तो खरंच बदलला आहे. एकेकाळी जो मुलगा या मातीवर पाय ठेवल्यावर आनंदाने खेळायचा, तो आज बूट न घालता चालूही शकत नाही. इतक्यात आईने खोलीत प्रवेश केला. बाळा, तुला एक सांगू का? काय आई? तू खूप मोठा झालास, पण लक्षात ठेव, मोठेपणा म्हणजे लोकांना लहान दाखवणं नाही, तर विनय राखणं आहे. मग समरही काही बोलला नाही, पण आईच्या शब्दांनी त्याच्या मनात छोटासा तडा पडला. आणि घमंडाचा तो पहिला तडा होता. पुढच्या काही दिवसांनी गावात मोठं वादळ आलं. शेताची पिके उद्ध्वस्त झाली. काही झोपड्या कोसळल्या. लोक रडत होते, धावपळ करत होते. समरने गेटमधून बाहेर बघितलं. त्या वाऱ्यातही लोक एकमेकांना मदत करत होते. कोणी कोणाचा धर्म, जात विचारत नव्हतं, तर सगळे एकत्र होते. तेव्हा त्याला अचानक जाणवलं की हेच खरं शिक्षण आहे, हीच माणुसकी. मग त्याने गाडी काढली, काही मदतीचे सामान घेऊन गेला. पण तेव्हा एका म्हाताऱ्या माणसांनी त्याच्याकडे पाहून म्हटलं, साहेब, आज आम्ही आमच्या मातीसाठी उभे आहोत, पण तुम्हाला तर मातीची ओळखही नाही. आता तो शब्द समरला लागला.
त्याला पहिल्यांदाच डोळ्यात पाणी येताना जाणवलं. त्या रात्री त्याने ठरवलं की गावातच कारखाना उभा राहायचा, माणसांना काम द्यायचं, पण त्यांचं मान देखील तेवढाच राखायचा. हे त्याने आपल्या आईला सांगितलं. आईने हसत त्याचे डोके कुरवाळले. बाळा, आता ओळख पटली तुला? समर शांतपणे म्हणाला. आई, परदेशात मी तंत्रज्ञान शिकलो, पण आज गावाने मला माणुसकी शिकवली आहे. सकाळचे किरण वाड्याच्या अंगणात पसरले होते. मातीच्या ओलाव्यात एक नवीन सुगंध होता. जणू गावात काहीतरी नव्याने उगत होतं. समर वाड्याच्या गच्चीवर उभा होता. त्याच्या हातात नोटपॅड होतं आणि डोळे दूरच्या पिकांकडे लागलेलं होतं. तो विचारात मग्न होता. गावातच उद्योग उभारायचा आहे, पण कसा? आणि लोक माझ्यावर विश्वास ठेवतील का? तेव्हाच मागून एक आवाज आला. विश्वास कमवावा लागतो समर. तो मागे वळला तर योगिता उभी होती. ती रोजप्रमाणे शाळेत जाण्याआधी वाड्याकडून जात होती. समरने तिला पाहून थोडंसं हसत विचारलं, तुम्ही येते? हो, काल. तुम्ही शाळेचं छत दुरुस्तीसाठी कामगार पाठवलात ना, त्यासाठी धन्यवाद म्हणायला आले. समरने हलकंच मान हलवली. धन्यवादची गरज नाही, ती माझी जबाबदारी होती. योगिताने एक खोल नजर टाकली. जबाबदारी असते ती माणसांची आणि अहंकार असतो तो स्वतःच्या प्रतिमेचा. तुमचं बोलणं कोणत्या बाजूचं आहे हे तुम्हालाच ठरवायचं आहे, असं बोलून ती निघून गेली. पण त्या वाक्यांनी समरचं मन पुन्हा एकदा विचारात पडलं. तो काही वेळ गच्चीवर उभा राहिला. मी बदलतोय का खरोखर, की फक्त स्वतःला फसवतोय? त्या दिवशी संध्याकाळी देशमुख वाड्यात मोठी सभा बोलावली गेली. गावात उद्योग उभारायचा प्रस्ताव ठेवायचा होता. हर्षवर्धन देशमुखांच्या शेजारी समर बसला होता. गावातील सगळे लोक जमले होते. शेतकरी, व्यापारी, शिक्षक आणि काही वयस्कर मंडळी. समरने प्रोजेक्टर सुरू केला आणि बोलायला सुरुवात केली. आपल्या गावात मी समर इंडस्ट्रीज सुरू करण्याचा विचार करतोय आणि या उद्योगामुळे सगळ्यांना रोजगार मिळेल, गावाचं रूप बदलेल. लोक टाळ्या वाजवत होते, पण मागच्या रांगेतील कोणीतरी उठून विचारलं, पण साहेब, मागच्या वेळी तर तुम्ही म्हणालात ना, गावात काही शक्य नाही. मग क्षणभर शांतता पसरली. समरच्या चेहऱ्यावर हलकं स्मित हास्य आलं. तेव्हा माझ्या मनात घमंड होता, पण त्या घमंडाने मला काही दिलं नाही. उलट माणसं गमवण्याची भीती जास्त होती आणि आता मला ती माणुसकी परत मिळवायची आहे. गावकऱ्यांच्या नजरेत आश्चर्य आणि आदर दोन्ही उमटलं, तर देशमुख साहेबांच्या डोळ्यात अभिमान चमकला. त्यांनी मनात म्हटलं, हा माझा मुलगा आता खरंच माझ्या स्वप्नांना पंख देतोय. मग पुढच्या महिन्यात समरने खूप मेहनत घेतली. त्याने शहरातून काही अभियंते आणले, गावकऱ्यांना प्रशिक्षण दिलं, मजुरांना देखील नियमित वेतन मिळू लागलं. तेव्हा लोक म्हणू लागले की देशमुख साहेबांचा मुलगा बदललाय, आता तो आपलाच झाला आहे. योगिता शाळेच्या कामात गुंतलेली होती, पण ती समरच्या प्रगतीकडे पाहत होती. कधीकधी ती मदतीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना उद्योगात नेई. बघा मुलांनो, शिक्षणाचं प्रत्यक्ष रूप काय असतं ते इथे दिसतं. त्यावेळी समरही येई आणि मुलांशी बोलत असे. आता त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, तर आत्मविश्वास होता. एक दिवस संध्याकाळी योगिता शाळा बंद करून बाहेर आली. समर तेथे गाडी घेऊन उभा होता. घरी सोडू का? तो म्हणाला. तर ती म्हणाली, नाही, नको. तो म्हणाला, मला एका गोष्टीचं उत्तर हवंय. कशाचं? तुम्ही मला बदलताना पाहिले, पण खरंच मी बदललोय का? योगिता काही क्षण शांत राहिली. बदल म्हणजे फक्त कृती नाही, तर तो दृष्टिकोन असतो. तुम्ही अजूनही लोकांना मदत करतोय या भावनेने पाहत आहात, पण जोवर सगळे माझेच आहेत असं वाटत नाही तोवर बदल अपुरा राहतो. हे ऐकताच समर तिच्याकडे पाहतच राहिला आणि ती तिथून चालत निघून गेली. पण तिच्या शब्दांनी पुन्हा एकदा त्याचं मन ढवळून निघालं. काही दिवसांनी उद्योग सुरू झाला. पहिला दिवस होता. उद्घाटन सोहळा. पत्रकार, अधिकारी आणि गावकरी सगळे जमले होते. स्टेजवर जाऊन भाषण सुरू केलं. हा उद्योग केवळ माझा नाही, तो या गावचा आहे आणि खरा अर्थ या गावाने दिला आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांच्या नजरेने योगिताचा चेहरा शोधला. ती शेवटच्या रांगेत उभी होती आणि हलकं स्मितहास्य करत होती. पण त्याच क्षणी समरचा जुना मित्र, कॉलेज मित्र कैलास शहरातून आला होता. तो मोठा उद्योगपती झाला होता. त्याने समरला बाजूला घेतलं. अरे वा, गावातच कारखाना? पण याचे काय फायदे? पण जर शहरात उघडला असतास तर तीनपट नफा झाला असता. समर थोडा अस्वस्थ झाला. पण मला गावातच कारखाना उभा करायचा आहे. कैलास हसला आणि म्हणाला, अरे, हे सगळं आदर्शवाद, दिखाव्याच्या गोष्टी आहेत आणि खरा उद्योग म्हणजे पैसा, आणि गावात तो मिळणार नाही. समर पुन्हा विचारात पडला आणि त्याचं मन पुन्हा त्या जुन्या अहंकाराकडे वळू लागलं. खरंच मी इथे काही गमावतोय का, असा प्रश्न त्याला पुन्हा पडला. पण तरीही त्याने मनापासून कामाला सुरुवात केली. आपलं सर्व ज्ञान पणास लावलं. पण काही आठवड्यांनी उद्योगाची आर्थिक स्थिती खालावू लागली.
गावकऱ्यांना वेळेवर पगार मिळेना, यंत्राची दुरुस्ती थांबली आणि समरच्या चेहऱ्यावर पुन्हा ताण दिसू लागला. तेव्हा देशमुख साहेबांनी सांगितलं, समर, तोटा झाला आहे म्हणून मागे हटू नकोस. पण समर ओरडला, तुम्हाला काही समजत नाही बाबा. हे गाव मागासलेलं आहे. इथले लोक कामच करत नाहीत. आई रडत म्हणाली, बाळा, पुन्हा तोच राग, तोच गर्व का? पण तो आता मात्र गाडीत बसून निघून गेला. शहरात पोचल्यावर तो कैलासला भेटायला गेला. तेव्हा कैलास म्हणाला, माझ्याकडे ये, मी तुला मोठा उद्योग देतो. पण गावातला कारखाना बंद कर, ही एक अट आहे. समर शांत राहिला. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. एकीकडे पैसा, यश, तर दुसरीकडे विश्वास आणि माणुसकी होती. त्याला योगिताचे शब्द आठवले, सगळं माझंच आहे असं वाटलं पाहिजे. आता त्याच्या मनात संघर्ष पेटला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा गावात परतला. शाळेजवळ योगिता बसलेली होती. तुम्ही बरोबर होतात, मी पुन्हा घमंडात हरवणार होतो, पण वेळेवर थांबलो, असं तो म्हणाला. तर ती शांतपणे म्हणाली, घमंड आपल्यात कायम राहतो समर, पण जेव्हा आपण त्याला ओळखतो तेव्हाच आपण खरे माणूस बनतो. समरने तिच्या नजरेत पाहिलं तर आता त्याचं मन पूर्णतः निवळलेलं होतं. त्याने उद्योग पुन्हा सुरू केला. यावेळेस नफ्यासाठी नव्हे तर लोकांसाठी. त्याने शाळेला देणगी दिली, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आणि गावच्या चौकात मोठा फलक लावला. मातीशी जोडलेलं मनच खऱ्या अर्थाने संपन्न असतं. देशमुख साहेबांनी हसत त्याला जवळ घेतलं. आता मला वाटतं मी फक्त उद्योगाचा नव्हे तर माणसाचा वारस दिला आहे. तर आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली, घमंड सोडला की मन फुलतं, सगळं स्वच्छ दिसतं रे बाळा. त्या रात्री समर गच्चीवर बसला होता. वाऱ्याच्या झुळकीने अंगाला मातीचा वास येत होता. तो डोळे मिटून हसला. हीच ती माती, जिची लाज मला एकेकाळी वाटायची, पण आता याच मातीवर मी झुकून प्रणाम करतोय. रात्रीचं वातावरण शांत होतं. वाड्याच्या गच्चीवर बसलेला समर आज खूप दिवसांनी मनाने हलका झाला होता. त्याने आकाशाकडे पाहिलं, जिथे तारे चमकत होते, जणू त्या ताऱ्यामध्ये त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब दडलेले होते. आई अंगणात तुळशीला पाणी घालत होती. तेव्हा ती म्हणाली, बाळा, तुझ्या आयुष्यातील वादळ आता ओसरलेलं आहे असं वाटतंय. समर हसला. आई, वादळ ओसरलं की आकाश स्वच्छ दिसतं, पण त्या वादळाने मनातील धुळी उडवून नेली आहे. आईच्या डोळ्यात समाधान झळकलं. मातीचा सुगंध ओळखणं म्हणजे जगणं आहे बाळा. तू ते केलंस, मला अभिमान वाटतो. समर शांतपणे म्हणाला, तुमचा अभिमान असणं हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे आई. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील उद्योग नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. कामगार आपापल्या जागी तन्मयतेने काम करत होते. समर आता त्यांच्याशी साहेब म्हणून नव्हे तर आपला माणूस म्हणून वागण्याचा प्रयत्न करायचा. कोणाची मुले आजारी असतील तर तो स्वतः दवाखान्यात घेऊन जायचा. कोणाचा पगार उशीर झाला तर तो समजूत घालायचा. तेव्हा गावकऱ्यांच्या तोडून आता ऐकू यायचं की देशमुखांचा मुलगा आता खरंच देशमुख झाला आहे. एका दुपारी योगिता शाळेत मुलांना म्हणत होती, मुलांनो, आयुष्यात यश मिळालं तरी नम्रता कधीही सोडू नका. घमंड म्हणजे अंधार आहे आणि नम्रता म्हणजे दिवा आहे. तेव्हा बाहेर समोर उभा होता. त्याने ती वाक्य ऐकली आणि हलका हसला. ती अजूनही माझी गुरुच आहे, असं त्याने मनाशी स्वतःच विचार केला. क्लास संपल्यावर तो आत आला. मुलांनी आनंदाने साहेब म्हणून हात उंचावले. समोर म्हणाला, नाही, मी साहेब नाही, मी तुमच्यासारखाच एक शिकवणारा माणूस आहे. मग मुले हसली आणि योगिताच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित उमटलं. ती म्हणाली, समर, तुमच्यातील बदल मी पाहिला आहे, पण तो कायम टिकणं हीच खरी परीक्षा आहे. समर गंभीरपणे म्हणाला, आता मी घमंडला परत येऊ देणार नाही, कारण आता मला त्याहून चांगल्या गोष्टीची किंमत समजली आहे. पण नियतीला अजून काही देणं बाकी होतं. गावातल्या उद्योगाची चर्चा शहरात पसरली. मोठ्या कंपन्यांना या उद्योगात हिस्सा घ्यायचा होता. शहरातून काही व्यापारी आले आणि त्यांचं नेतृत्व कैलास करत होता. त्याने वाड्यात प्रवेश केला. वा समर, अजूनही गावात रमलास? पण बघ, मी तुला सांगितलं होतं ना, शहरातच पैसा असतो. आता आमची कंपनी तुझ्या उद्योगात भागीदार करायला तयार आहे. शेअर दे, आम्ही विस्तार करून देऊ. त्यावर समरचे वडील थोडे गप्प बसले. त्यांना वाटलं ही संधीसारखं आहे, पण सार्थक मात्र शांत होता. तो म्हणाला, कैलास, माझा उद्योग नफ्यासाठी नाही तर लोकांसाठी आहे. त्यावर कैलास हसला. तू अजूनही भावनांमध्ये अडकलेला आहेस का? पण पैसा नसेल तर लोक टिकणार नाहीत. त्या क्षणी समोरचा चेहरा कठोर झाला. लोक माझ्यासाठी नाहीत, मी लोकांसाठी आहे. त्यांचा विश्वासघात करून मी व्यवसाय नाही करणार. मग कैलास उठून गेला, पण त्याने एक इशारा दिला. बघ, बाजार तुला माफ करणार नाही. तुझा उद्योग कोसळेल आणि लोक तुला पुन्हा दोष देतील. आणि काही महिन्यांनी खरंच संकट आलं. बाजारभाव घसरले, उत्पादनावर खर्च वाढला. समरचा उद्योग आर्थिक अडचणीत सापडला. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. साहेबांना
एवढा खर्च करून काय मिळालं? शहरात गेले असते तर गावचं निदान स्वतःचं नाव मोठं झालं असतं. कामगारामध्ये असंतोष वाढू लागला. ते पाहून समरचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. तो रात्री उशिरा कारखान्यात बसून आकडे पाहत राहिला. हे काय झालं? माझं मन शुद्ध आहे, हेतू चांगला आहे, तरी हे संकट का? त्या क्षणी त्याला योगिता आठवली आणि तो दुसऱ्या दिवशी शाळेत गेला. ती पुस्तकं आवरत होती. योगिता, मला सांग ना, मी काही चुकीचं केलं आहे का? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, चुकीचं नाही. पण तुला एक गोष्ट समजली नाही. नम्रता म्हणजे फक्त वागण्यातील नाही, ती नियतीसमोर झुकण्यात देखील असते. कधीकधी पराभव देखील आपल्याला खूप काही शिकवतो. त्याला मान्य करायला शिक. समर शांत झाला. त्याने हळूच विचारलं, आणि जर लोक मला दोष देतील तर? लोक नेहमी काहीतरी म्हणतच असतात. पण तुला स्वतःचं सत्य माहीत असेल तर तेच पुरेसं आहे. त्या रात्री वादळ अफलातून आलं. पाऊस, विजांचा कडकडाट यामुळे कारखान्याचं एक छप्पर कोसळलं. लोक पळापळ करू लागले. समर आणि काही कामगारांनी आत धाव घेतली. त्याने ओरडून सांगितलं, सगळे बाहेर जा. तेवढ्यात एक मुलगा आत अडकलेला दिसला. समर त्याला वाचवायला गेला तेव्हा छताचा तुकडा कोसळला. पण मुलाला तो बाहेर ढकलून तो स्वतः जखमी झाला. लोकांनी धाव घेतली. त्याला उचलून बाहेर काढलं. पाऊस थांबल्यावर सगळे त्याच्या भोवती जमले. आई रडत होती, बाळा डोळे उघड. समरने हळूच डोळे उघडले. तेव्हा त्याने पाहिलं की सगळं गाव त्याच्या भोवती उभं होतं. लोक म्हणत होते की आमचे समर साहेब देव आहेत. स्वतःचे प्राण पणाला लावले, तेही आमच्यासाठी. त्याच्या आता होटावर थोडंसं हलकं हसू आलं. तो हळूच म्हणाला, मी देव नाही, मी फक्त एक माणूस आहे, जो मातीसमोर नतमस्तक झालो आहे. त्यानंतर काही दिवसांनी तो पूर्णपणे बरा झाला आणि कारखाना पुन्हा सुरू झाला. आणि यावेळी लोकांनी स्वतःहून मदत केली. कोणी दगड वाहून दिले तर कोणी काही काम केलं. सगळं गाव एक कुटुंब झालं आणि उद्योगाला पुन्हा बळ मिळालं. सरकारकडून अनुदान मिळालं, कारण त्यांनी गाव विकासाचं उदाहरण दिलं होतं. समरने उद्घाटनात म्हटलं, आज हा उद्योग माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे, कारण घमंड माझ्यातून गेला आणि माणुसकी जन्मली, हेच माझं खरं यश आहे. योगिता प्रेक्षकांमध्ये उभी होती. ती डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, आता तू फक्त समर नाहीस, तर तू या गावासाठी समर्पण केलं आहेस. काही महिन्यानंतर वाड्यातील अंगणात योगिता आणि समरचं लग्न झालं. गावकऱ्यांनी फुलांनी सजवलेला मंडप पाहिला. हर्षवर्धन देशमुखांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ते म्हणाले, माझ्या मुलाने लंडन जिंकला नाही, पण मन मात्र जिंकले आहेत. हेच खरं संपन्न आयुष्य आहे. समर आणि योगिता दोघांनी एकत्र तुळशीला प्रणाम केला. ती म्हणाली की घमंड ज्या दिवशी तुटतो त्या दिवशी माणसात देव जागा होतो. समरने तिचा हात धरून म्हणाला, आणि त्या देवाचं रूप म्हणजे तू माझ्यासाठी आहेस. तू आहेस कारण प्रत्येक वेळी तू मला शिकवलंस, तू मला घडवलंस. रात्री दोघे गच्चीवर उभे होते. वाऱ्यात मातीचा सुगंध, चांदण्यात प्रकाश आणि मनात समाधान होतं. समर म्हणाला, कधी कधी वाटतं आईने मला जन्म दिला, पण या मातीने मला जीवन दिलं. यावर योगिता हसली आणि म्हणाली, मी फक्त तुला आरसा दाखवला आहे. तर तो तिच्याकडे पाहून म्हणाला, घमंडात जगणं म्हणजे अंधारात चालणं, आणि तुझ्या प्रेमाने विचाराने माझा अंधार संपवला आहे. त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं. देवा, आता माझ्या आयुष्यात घमंड नको, फक्त मातीचा वास आणि माणुसकीचा श्वास हवा आहे, आणि तो कायमच राहू दे. घमंड आपल्याला उंच नेतो, पण माणुसकीचं भान हरवून टाकतो. खरं यश म्हणजे इतरांना झुकवणं नाही, तर स्वतःच्या मनातील अहंकाराला ओळखून त्याच्यावर विजय मिळवणं आहे. अशीच अनेक वर्षे सरली होती. गावातील वाडा आता नव्या रूपात दिसत होता, पण त्या वाड्याच्या मातीचा वास अजूनही तोच होता. तुळशीच्या कुंडीत रोज सकाळी धूप जळायचा आणि अंगणात योगिताचा स्वर घुमायचा, जय देव जय देव जय गणराया. समर आता वृद्ध होत चालला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची शांतता अजूनही तीच होती. तो रोज सकाळी आपल्या उद्योगात जायचा, पण आता काम पाहण्यासाठी नव्हे, तर नव्या पिढीला पाहण्यासाठी. आता त्याचा मुलगी मोठे झाले होते. मयंक शिक्षण घेऊन परदेशातून परतला होता. तो नव्या कल्पना घेऊन आला होता. मशिनरी, ऑटोमेशन आणि डिजिटल मार्केटिंग. एका संध्याकाळी वाड्याच्या गच्चीवर सगळे कुटुंब एकत्र बसले होते. संध्याकाळी सूर्य अस्ताला जात होता आणि आकाशात केशरी प्रकाश पसरलेला होता. समर म्हणाला, बघा बाळांनो, हा उद्योग आपण उभा केला, पण तो केवळ पैशासाठी नव्हता. ही माती आणि हे लोक हेच आपलं मूळ आहे. यांचं रक्षण करणं हाच आपला वारसा आहे. त्यावर मयंक म्हणाला, बाबा, मला माहिती आहे ही तुमची भावना, पण काळ बदलतोय आणि जर आपण नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही तर आपण मागे पडू. समर शांतपणे म्हणाला, हो, बदल हवा, पण त्याचं मूळ टिकलं पाहिजे. तंत्रज्ञान येईल, पैसा येईल, पण माणुसकी टिकली नाही तर सगळं व्यर्थ आहे. योगिताने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, बदलाची बीजे तेव्हाच फुलतात जेव्हा माती नम्रतेने त्यांना सामावून घेते.
काही दिवसांनी गावात एक नवा प्रसंग घडला. शहरातील मोठी कंपनी पुन्हा गावात आली आणि मयंकशी संपर्क साधला. तुमचा उद्योग आमच्यासोबत जोडला तर आम्ही जास्त तुम्हाला नफा देऊ आणि गावाला नवं नाव मिळेल. हे ऐकून मयंकला आकर्षण वाटलं. त्याने वडिलांना सांगितलं, बाबा, ही मोठी संधी आहे. आम्ही शहराशी जोडलो गेलो तर गावचं नशीबच बदलू शकेल. यावर समरने विचारपूर्वक उत्तर दिलं, गावचं नशीब माणसांच्या हातात असतं, कंपन्यांच्या करारात नाही. मयंक थोडा नाराज झाला. बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्ट भावनेतून बघता, पण आजच्या जगात व्यवहारातच सगळं ठरवतो. समर शांत राहिला. त्या रात्री त्याने आपल्या वहीत काही ओळी लिहिल्या की घमंड परत येत नाही, तर तो रूप बदलतो, तर कधी विचारांच्या नावाने, कधी आधुनिकतेच्या नावाने. दुसऱ्या दिवशी सकाळी मयंकने मीटिंग ठेवली. कंपनीचे लोक आले होते. समोर गप्पच बसला होता, पण योगिताच्या चेहऱ्यावर काळजी होती. कंपनीचा प्रतिनिधी म्हणाला, आम्ही हा उद्योग खरेदी करणार आहोत. तुम्हाला फक्त संचालक म्हणून नाव राहील. कामगार, जमिनी, उत्पादन हे सगळं आमचं असेल. मग मयंकने विचारलं की आणि गावातील लोकांचं काय? त्यांना नवीन ट्रेनिंग देऊ, नाही जमलं तर शहरात हलवू. ते ऐकून समोर उठला आणि त्याने थेट प्रतिनिधीकडे पाहिलं. तुम्ही गावची माती विकत घेऊ शकता का? इथल्या मातीचा सुगंध, इथल्या लोकांचा विश्वास, त्यांची किंमत तुमच्या करारात बसत नाही. त्या क्षणी समोरच्या डोळ्यात अभिमान झळकला. तर मयंक अवाक झाला. तो थोड्या वेळाने म्हणाला, बाबा, तुम्ही जे केलं ते मी समजतोय. कदाचित मीही घमंडचं वेगळं रूप घेऊन आलो होतो. काही दिवसांनी मयंकने गावात नवीन योजना सुरू केली. लोकांच्या सहकार्याने उद्योगाचा विस्तार. त्याने नवीन तंत्रज्ञान आणलं, पण मालकी हक्क सगळ्यांचाच ठेवला. कामगारांना भागीदारी दिली. गाव पुन्हा गजबजलं. समर बाजूला उभा राहून सगळं पाहत होता. त्याच्याही डोळ्यात समाधान होतं. योगिता म्हणाली, आता खरंच आपला वारसा पुढे चालला आहे. समर हसला. योगिता, वारसा म्हणजे संपत्ती नाही, तर वारसा म्हणजे विचार, आणि तो मयंकने जपला आहे. घमंड तुटला, म्हणूनच नम्रतेचा जन्म झाला. हो, तुटणं हा कधी कधी नवा आरंभ असतो, योगिता म्हणाली. आणि जो आरंभ प्रेमाने होतो तो कायम राहतो. सगळं कुटुंब हसत होतं. संध्याकाळी सूर्य मावळत होता आणि तुळशीसमोर पुन्हा धूप जळत होता. समरने हात जोडून म्हणाला, देवा, आता माझा वारसा माझ्या मुलामध्ये नाही, तर त्यांच्या विचारामध्ये जगू दे. वारसा फक्त संपत्तीचा नसतो, तर तो मूल्यांचा असतो. घमंड माणसाला वेगळं करतो, पण नम्रता त्याला सर्वांशी जोडते. समरचं आयुष्य दाखवतं की जेव्हा माणूस मातीसमोर नतमस्तक होतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने उंचावतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.